हे जे नारळाचं मोठं झाड आहे का नाही, तुम्हाला माहीतच आहे, मोठं झाड आहे आमच्या अंगणात. हे वाळलंय ना सगळं कडण, हे काय सगळं कडण वाळले. हे पण वाळले आहे का, पाक वाळले. आता हे जे वाळले का नाही ते कापून टाकतो, म्हणजे झंझट राहणार नाही ना. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 25 मे 2026. आता आमच्या घरात नाही प्यायला पाणी, कारण की सगळं पाणी संपलं आहे ना. ठीक आहे, कॅन सगळा संपला आहे, सगळा मोकळाच कॅन आहे. कारण की सकाळी भरून आणायचं विसरून गेलं ना. आणि फ्रीजमध्ये पण प्यायला पाणी नाही हाय, पण पाक त्याचा असा बर्फ झाला आहे, एकदम कडक कडक बर्फ. हे सगळं बर्फ झाला आहे का, प्यायलाच पाणी नाही. तर अजून एक बाटली आहे बर्फ झाली, ही पण बाटली बर्फ झाला बघा, सगळा बर्फ झाला आहे. या दोन्हीचा पण झाला आहे बर्फ. आणि प्यायचं मग कुठलं पाणी हो, एक पण बाटली नाही का फ्रीजमध्ये प्यायला, एक पण नाही आहे. मग आता मी जेवलो आणि जेवून उठतोय तर बघतोय तर पाणीच नाही प्यायला, सगळ्या बर्फाच्या बाटल्या. मग कसं तरी यातलं थोडंसं गाळून हळूहळू ग्लासात ओतलं, थोडंसं जसं बर्फ येईल तसं थोडं थोडं ग्लासमध्ये ओतून घेतलं आणि पिलो थोडंसं पाणी. अजून एवढी ताण लागल्या सांगू, अजून ताण माझी भागलीच नाही, एवढी ताण लागल्या. आता ह्याचा बर्फ झाला आहे म्हटल्यावर काय उपयोग नाही म्हटलं. आता ही जेव्हा इगळल तेव्हाच प्यायला पाहिजे पाणी. आणि आता मला ते बाहेर जे नारळाचे झाड आहेत का नाही, ते मोठं झाड आहे माहिती आहे का, बाहेर आहे नारळाचं झाड. ते जरा कडकडनं फांदे वाळले येते ना, मग त्याला आता द्यायचं आहे शेप, असं एकदम असं कट करून शेप द्यायचा आहे कातरीनं. ते आता कट करायचं आहे मला. आणि एक गुंडी घेतो, कारण की कढीपत्त्याचं पण एक छोटंसं झाड आहे एवढं एवढं, आणि ती लागले वाकायला. मग त्याला आयडिया काय करणार आहे, मी मध्ये काठी रावणार कढीपत्त्याला आणि त्याला दोर बांधणार, म्हणजे एकदम सरळ राहील ना कढीपत्त्याचं झाड. आता त्यासाठी बाहेर चाललो आहे, तुम्हाला दाखवतो. हे जे नारळाचं मोठं झाड आहे का नाही, तुम्हाला माहीतच आहे, मोठं झाड आहे आमच्या अंगणात. हे वाळलं आहे ना सगळं कडण, हे काय सगळं कडण वाळले. हे पण वाळले आहे का, पाक वाळले. मग आता ह्याला कापून द्यायचं आहे मला, व्यवस्थित शेप करायचा ना कापून व्यवस्थित एकदम. आणि अजून एक तुम्हाला सांगितलेलं कढीपत्त्याचं झाड, हे कढीपत्त्याचं झाड आहे का. हे असं वाकलं, हे काय वाकलं या, म्हणजे असं एकदम असं ताट उभं राहत नाही, असं वाकतं आहे का, खाली पडते एकदम वाकते असं. मग ह्याच्यामध्ये काठी राहणार आहे, ही काठी सकाळी ठेवलेली मी इथंच, खराड्याची काठी. ह्याच्या अशी मध्ये रवतो आणि बांधतो, म्हणजे असं थेट राहील ना, एकदम उभं राहील. आता तीच आयडिया करतो. आणि अजून एक झाडाचा शेप द्यायचा आहे, ते आहे गवतीच्या. म्हणजे झाडांची देखभाल केली पाहिजे ना, आपण झाडं लावल्यात म्हटल्यावर आपणच देखभाल केली पाहिजे, बरोबर आहे का नाही. आता हे गवतीच्या कसा दिसायचा, कारण की सगळी मध्येच झाडं येते. आता हे सगळी मोठी मोठी झाडं व्हायला लागलेत, त्यामुळं काय आहे, गवतीच्या पण दिसेना पलीकडचा. बघा हो गवतीच्या किती मोठं झालं आहे बघा, पाक असं गवतगत झालं आहे, सगळं खाली लोळायला लागले गवतीच्या. आता ह्याला कापायचं आहे, सगळं शेंड उडवून टाकायचं आहे गवतीच्याचा, आणि गोळा करून घरात नेऊन ठेवतो, म्हणजे संध्याकाळी चहा तर होईल ना 2-3 दिवस गवतीच्याचा. आता हे सगळं शेंड उडवून टाकतो पहिला, याला शेप दिला पाहिजे ना व्यवस्थित. लय मोठी झाली त्या फांद्या गवतीच्या. आता आम्ही एवढं बारका असताना लावलेला गवतीच्या, तर केवढा झाला आहे बघा, एवढ्याचा एवढा झाला. कारण की दररोज पाणी घातलं का नाही, झाडांची वाढ होते ना, दररोज पाणी घालायचं व्यवस्थित, तेव्हा ती झाडाची चांगली वाढ होते. आणि आपण झाडाची चांगली देखभाल केली का नाही, झाडं पण चांगली राहतात ना. मग शेंड जरा वरची उडवून काढतो सगळी, हे कसं ह्याला शेप येतो ना एकदम बरोबर, त्यामुळं सगळी उडवून टाकतो शेंड. हे बघा आता कसा शेप दिला बघा. आता व्यवस्थित झालं का नाही गवतीच्या, हाय जास्त वाढलं का नाही सगळं अडचण होते ना. इथं आवळीची पानं पण आहे, ही फुलाचं झाड पण आहे, त्यामुळे हे मध्ये असल्यामुळं अडचण होते ना सगळी, जास्त वाढली. त्यामुळं कट केलं व्यवस्थित.
आता एकदम भारी दिसते बघा शेप. आता ह्यो गवतीच्या आहे का नाही ह्यो साठलेला एवढा. आता ह्यो धुतो चांगला आणि घरात नेऊन ठेवतो नंतर. तर या बाजूला ठेवतो. तर कढीपत्त्याचं काय करू, ही काठी लावतो अशी खराड्याची, बरोबर मध्ये लावली पाहिजे मला. जिथं जिथं फांद्या नाहीत ना तिथनं हे केलं पाहिजे मला, म्हणजे वाकण्याचं प्रमाण कमी येईल ना कढीपत्त्याचं. एवढं एकच झाड आहे, कारण की कढीपत्ता लागतो ना कशाला नाही कशाला तरी, पोहेला म्हणा ह्याला त्याला, त्यासाठी आम्ही हे झाड लावले. लई दिवस झालं लावणे झाड, 2-3 महिने झालं झाड लावले. तेव्हा ते आत्ता एवढं झालं आहे कढीपत्त्याचं झाड. आता हे गुंड्याची दोरी लावतो, बांधतो याला व्यवस्थित. खाली एक बांधतो दोरा, म्हणजे व्यवस्थित राहील कढीपत्त्याचं झाड. नाहीतरी कढीपत्त्याचं झाड वाकायला लागलं का नाही, पाकच वाकणार. जसं जसं मोठं होईल तसं तसं पाकच वाकणार आहे कढीपत्त्याचं झाड. त्यामुळं आत्ताच बांधून ठेवायचं, खाली शेप देऊन ठेवायचा चांगला. आता बघा कसं ताट उभं राहिलं काटकी बांधल्यावर व्यवस्थित एकदम. आता अजून काय बरं, या नारळाच्या झाडाला एक शेप द्यायचा आहे कापून. तर हे जे वाळले का नाही ते कापून टाकतो, म्हणजे झंझट राहणार नाही ना. आणि हे मध्ये पण येते, येता जाता सारखं झाड मध्ये येते, त्यामुळे म्हणलं आपला शेपच द्यावं कापून. होय बघा कसं व्यवस्थित शेप दिला बघा, एकदम असं व्यवस्थित कापलं आहे का. आता इथनं कापतो. हे वाळलं आहे ना, उगाच तुम्ही काय उपयोग नाही वाळलेल्या फांद्या. हे बघा आता कसा शेप दिला बघा आहे का, एकदम असं कडन व्यवस्थित पुढं हे टोक केलं आहे का. कारण की याचा काय उपयोग नव्हता म्हणून कापून टाकलं. आता हे वाळलेलं इथं जरा हे कापलं पाहिजे मला. आता व्यवस्थित शेप दिला पाहिजे. हो मध्ये दगड आहे. हे पाकच वाळलं आहे, शेंडा आहे का सगळा शेंडा पूर्ण वाळून गेलेला आहे. नारळाची झाडं नाही लईच वाढ होते मोठी नारळाच्या झाडाला. ह्या नारळाच्या झाडाला लावून किती 1-1.5 वर्ष झालं नारळाचं झाड लावलं आहे. 1.5 वर्षात केवढं मोठं झालं बघा हे नारळाचं झाड. आणि हे काय एक 4-5 महिने झाले हे लावून, हे बारका आहे ते. आणि हे काय वाढणं झाले, हळूहळू वाढायला लागले. म्हणून हे जी लय वाढ आहे ह्या नारळाच्या झाडाची. आता बघा कसा शेप दिला ह्याला आणि हे व्यवस्थित. आता सगळं हे मला पाला गोळा करून टाकलं पाहिजे. चला मित्रांनो, आता मला खूप ताण लागल्या, कारण की उन्हात बसून बसून झाडं व्यवस्थित केलेत ना कापून. एकदम असं व्यवस्थित शेप दिला आहे झाडासनी, कारण की ऊनच तसं कडक आहे ना, त्यामुळं लय ताण लागल्या. आणि तुम्हाला आत्ता दाखवलेली बघा मगाशी फ्रीजमधली बाटली बर्फाची, ते आता बर्फाचं पाणी झाले का बघायला पाहिजे बाटलीत. नाहीतर हाय तसा बाटलीत बर्फ असला की मग मला दुसरं पाणी आणायला पाहिजे बाहेर जाऊन, कारण की पर्यायच नाही ना, ताणच तशी लागल्या. आणि सकाळी त्या ड्रममधलं पाणी पण संपले प्यायचं, त्यामुळं आता मला बाहेर जाऊन पाणी आणायला लागणार. आणि तुम्हाला हा माझा ब्लॉग व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा. चला आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.